प्रेषक, समतेचा सूर्य, कोटी जणांचा मुक्तिदाता, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजगृह दादर, पूर्व मुंबई 40014 महाराष्ट्र आणि प्राप्तकर्ते तुम्ही सर्व बालगोपाल, भारताचे भवितव्य, माझे प्रिय विद्यार्थ्यांनो, श्रीमती प्रतापबा अभयसिंग सोडा, सार्वजनिक मराठी हायस्कूल. तुमच्या समोर हे पत्र आहे. या पत्राचं लेखन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ते पत्र मी तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे. हे बघा, हे पत्र आहे. यामध्ये बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला उद्देशून म्हणतात की माझे प्रिय विद्यार्थी. कुठले विद्यार्थी? श्रीमती प्रतापबा अभयसिंग सोडा, सार्वजनिक मराठी हायस्कूलचे माझे छोटेसे बालगोपाल आणि माझ्या या अखंड भारताचे उज्ज्वल भविष्य. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आयुष्याच्या आकाशात बसून जेव्हा मी तुम्हाला मोठं होताना पाहतो, यशस्वी होत्या संघर्षाचं सोनं झालं, पण मी जेव्हा तुम्हाला रडताना पाहतो, हार मानताना पाहतो आणि निराश होताना पाहतो, तेव्हा माझ्या आत्म्याला असंख्य वेदना होतात. कारण तुम्ही माझी सर्व लेकरं आहात. जे दुःख मी भोगलं आहे, जो त्रास मी सहन केला आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये हीच माझी अपेक्षा आहे. कारण जेव्हा तुम्ही दुःखी होतात, तेव्हा तुम्ही मला माझ्या लहानपणाची आठवण करून देतात. माझ्या लहानपणी माझ्या घरात, म्हणजे बाबासाहेबांच्या घरात, 18 विश्व दारिद्र्य, सामाजिक विषमता, फाटलेलं अंगावरचं कापड, पोटात भूक आणि शाळेच्या दप्तरात मिळालेली अपमानाची ढकलन. माझ्या बाळांनो, मी ती दिवस विसरू शकत नाही. आजही त्या जखमा माझ्या स्मृतीवर ताज्या आहेत. तुम्हाला माहित आहे, जेव्हा मला फुलायचं होतं, बहरायचं होतं, तेव्हा मला काट्यांनी अडवलं. जेव्हा मला शिकायचं होतं, तेव्हा माझ्यासाठी शिक्षणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. जेव्हा मी जगण्याचा अधिकार मागितला, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मी मागितला, तेव्हा तू माणूसच नाही अशी माझी अवहेलना करून तो अधिकार नष्ट करण्यात आला. आणि म्हणून त्या आवाजाची धग आजही माझ्या आत्म्याला चर्र करून जाते. म्हणून तुम्ही जेव्हा थोडंही रडतात ना, तेव्हा तुमचे अश्रू या स्वर्गापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचतात आणि माझा थरकाप होतो. लेकरांनो, तुम्ही हार मानली तर मी पुन्हा हरतो. तुम्ही पुढे गेलात, यशस्वी झालात, यश संपादन केलं, तर माझा संघर्ष पुन्हा एकदा नव्याने जिवंत होतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, खूप अभ्यास करा, प्रयत्न करा, मोठे व्हा आणि शिक्षण घ्या. त्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल, शिक्षण घ्यावं लागेल, मोठं व्हावं लागेल. पण मी असं ऐकलं आहे, तुम्हाला अभ्यास करणे बोर होते, कठीण वाटते. तुम्हाला शिक्षकांचा मान सन्मान करणे देखील आज कठीण होत आहे, असं माझ्या कानी पडले आहे. अरे, सर्व सुखसुविधा असताना देखील तुम्हाला शाळेत येणे कंटाळवाणे होते. आज तुम्हाला वर्गात बाक आहेत, पुस्तके आहेत, खायला पौष्टिक शालेय पोषण आहार आहे. शिक्षक तुम्हाला तुमचे हात धरून तुम्हाला शिकवतात रे. अरे, मला तर पाणी आणायलाही धान्याची मोजणी द्यावी लागायची. तुमच्यासारखं वर्गात सर्व मुलांबरोबर बसण्याची मला परवानगी नव्हती रे. प्यायला पाणी नव्हते, खायला भाकर नव्हती आणि तोंड उघडून प्रश्न विचारायला गेलो की शिक्षकांचा मारा बसायचा. सर्वत्र 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 अपमान मी सहन केला. पण मी मनाला प्रश्न विचारला, भीमा, तू हरलास, थकलास, थांबलास तर तुझ्यासारख्या हजारो मुलांचे आयुष्य
थकलास, हरलास, निराश झालास तर तुझ्यासारख्या हजारो मुलांचे आयुष्य अंधारात अडकून जाईल, तुझं जीवन संपून जाईल. आणि म्हणून मी चालत राहिलो, रडलो, पडलो, अपमान सहन केला, असंख्य यातना सहन केल्या, पण शिक्षण घेणं थांबवलं नाही. बाळांनो, शिक्षणामुळे केवळ तुमचेच नाही तर तुमच्या आई वडिलांचा आणि समाजाचा देखील विकास होतो. बाळांनो, तुम्हाला तुमचे आई वडील दिवसभर कष्ट करताना दिसतात ना, आणि म्हणून त्यांच्यासाठी शिक्षण घ्या. आणि म्हणून मला वचन द्या, मी शिकणार, खूप अभ्यास करणार, माझ्या आई बापाचं आयुष्य बदलणार. तुम्ही गरीब असाल चालेल, पण तुमचे स्वप्न श्रीमंत असले पाहिजे. तुमचं बालपण गरिबीत गेलं चालेल, पण तुमच्या आई वडिलांचं म्हातारपण हे गरिबीत जाता कामा नये, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. लोक येतील, अडवतील, थांबवतील, परिस्थिती फार कठीण होईल, पण माझ्या लेकरांनो, तुम्ही थांबू नका. फक्त तुमच्या घराची आशा आहे, तुमची एकच अपेक्षा आहे, तुम्ही माझ्या स्वप्नांचा वारसा आहात. मला आशा आहे, विश्वास आहे, ज्या दिवशी तुम्ही मोठे व्हाल त्या दिवशी तुमच्या घरच्यांच्या डोळ्यातून अभिमानाचे अश्रू वाहतील आणि मीही ते वरून पाहिल आणि गर्वाने, अभिमानाने म्हणेल, अरे वा, माझं लेकरू जग जिंकून आलं. बाळांनो, रडायचं असेल रडा, पण थांबू नका. भीती वाटली तर हाताची मुठी आवळा, पण कळू नका. जग तुम्हाला अडवेल, तुम्ही स्वतःला अडवू नका. आणि जेव्हा कठीण वाटेल तेव्हा फक्त एकच लक्षात ठेवा, तुम्ही बाबासाहेबांची लेकरं आहात. तुमच्या रक्तात ती धग आहे. अपयशाचे असंख्य वादळे आली तरी पेलण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, हे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. तुम्ही जितकं शिकाल तितके मजबूत व्हाल. तुम्ही जे जाणाल त्यावर जग तुम्हाला वाकून नमस्कार करेल. तुमच्या डोळ्यात चमक दिसली की माझ्या आत्म्याला शांती मिळते. तुम्ही यशस्वी झालात की माझं महापरिनिर्वाण पूर्ण होतं. खूप खूप आशीर्वादासह तुमच्या सर्वांचा बाबासाहेब आंबेडकर.